आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए क्रिस्ताची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवार। द्राक्षाचे मले। माझ्या प्रिय करारचे एक द्राक्षाचे मले आहे, जो एका सुबीक डोंगरावर आहे। येसाया 5 अध्याय 1 वचन। द्राक्षाच्या सुंदर मल्याची कल्पना करा। जेव्हा एक माली द्राक्षाचे मले लावतो, तेव्हा तो गोड फलांची अपेक्षा ठेवतो। द्राक्षाच्या मला हा इतर कुठल्याही बागेपेक्षा अधिक कष्ट आणि विशेष काळजीची गरज असतो। त्यांची योग्य वेळेत निगा राखावी लागते। खत घालणे, तण काढणे, पाणी देणे आणि गरज नसलेल्या वेळी न छाटून टाकणे। आपले हृदयसुद्धा असा द्राक्षाची मल्यासारखे आहे। ते उदलित जमिनीसारखे सोडता कामा नये। ते प्रभूची हाती देऊन त्यातील काटे झुडपे उपटून जमीन लागवडीसाठी तयार केली पाहिजे। जर आपण आपल्याला हवे तसे जीवन जगलो तर आपले जीवन नासाला जाईल, पण जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची पायाशी राहिलो तर आपले जीवन एक सुबीक व फले देणारे होईल। मालीचे एक कर्तव्य म्हणजे मल्याचे संरक्षण करणे। लहान होलगे आणि होलगे सुले गोदून मुलांचा नाश करून मल्याची हानी करतात, तसे होऊ देऊ नये। काही लोकांचे जीवनात नातेसंबंध लहान होलगासारखे येतात, जे त्यांची नाश करतात। काहीच्या घरात दूरदर्शन आणि अश्लील पुस्तके होलगे सुल्यासारखी प्रवेश करतात। काही लोक राजकारणाला त्यांच्या घरात घेऊन अनावश्यक गोष्टींवर चर्चा करतात। अशा लोकांची बाग गटारी झुडपांमध्ये बदलते। प्रभूच्या द्राक्षाचा मला काय दर्शवतो? येसाया 5 अध्याय 7 मध्ये सांगितले आहे, सर्व सामर्थ्यवान परमेश्वराचे द्राक्षमला म्हणजे इस्रायलचे घराणे आहे आणि यहूदा ही त्यांची प्रिय वेल आहे। आज आपण आत्मिक इस्रायली आहोत। जर तुम्ही इस्रायल देशाला भेट दिली तर तुम्हाला प्रत्येक घरासमोर सुंदर वेली दिसतील, ज्या दर्शवतात की त्यांना प्रभूने निवडले आहे आणि त्यांना फले देण्यासाठी बोलावले आहे। नव्या करारात आपण आत्मिक इस्रायली आहोत। येशू ख्रिस्त ही वेल आहे आणि आपण त्यांची फळं आहोत। प्रभूने आपल्यावर प्रेम केले आहे आणि आपल्याला त्यांची द्राक्षमल्यात स्थिर केले आहे। आपण त्यांच्यासाठी फले देतो का? जर देतो तर ती फले प्रभूसाठी रुचकर आणि सुखदायक आहेत का? बऱ्याच झाडांमध्ये फक्त परंपरा आणि विधीची पाने असतात, पण त्यामध्ये ना आत्मिक फले असतात ना ती रुचकर असतात। देवाची लेकरांनो, तुम्ही प्रभूची द्राक्षमल्यात स्थिर आहात तर प्रभूसाठी रुचकर फले द्या। अधिक चिंतनासाठी वचन। परंतु आत्म्याचे फल म्हणजे प्रेम, आनंद, शांती, दीर्घ सहिष्णुता, कृपाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता आणि आत्मसंयम। अशा गोष्टींविरुद्ध कोणीही काही म्हणू शकत नाही। गलातियरास 5 अध्याय 22 आणि 23 वचन। आजच्या बायबल वचन सकाळी उत्पत्ती 10 अध्याय 11 ते 12 अध्याय, संध्याकाळी मत्ती 4 अध्याय। धन्यवाद।